बरोबर झाला पाहिजे. शेतकऱ्यासाठी उदाहरण मला सांगा, गोट असतात तुमच्याकडे, गोट कांद्याचं बी मोठा सिलेक्टेड कांदा घेता, अर्धा कापता, अर्धा जमिनीत लावायचा आहे. बरोबर गोल कांदा घेतला, अर्धा कापला, वरचा भाग जमिनीत गाडला, वरचा खालचा भाग फेकून दिला. मग खालचा लावा लागेल, वरचा फेकून द्यावा लागेल, तेव्हा जमल ना. तस वरचा भाग किती लावला, किती गोण्या लावल्या आणि किती एकर लावलं तरी जमल का? नाही जमणार, अजिबात नाही. कांद्याला गोट नाही येणार, बी नाही येणार, काहीच नाही होणार. तसं चुकीचा परमार्थ 4 दिवस करा, 8 दिवस करा, ना तर अख्खं जिंदगीभर करा, झिरो किंमत. लक्षात ठेवा, भक्ती थोडीच देवाला आवडेल अशी. थोडंच दिवस जीवन जगा, आपला आदर्श कोणीतरी घेईल असा. भगवंताला आवडेल अशी भक्ती करायची ना. एवढं समजावं, देवाला काय आवडतं. माझे नाथ बाबा सांगतात, आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, सांगितलं, आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. सुंदर अशी पवित्र गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. मग अशी भक्ती चालली का? माळ घाला म्हंटल, लोक म्हणतात खाया पेच दिवस आहेत. माळ घाला म्हंटल तर म्हणतात अजून बरेच दिवस बाकी आहेत. म्हातारपण यायचंय, कधी घालायची माळ? तात पडल्या, लेकाने सुनाने कपडे बाहेर टाकलं, मंदिर वयाची 60 वर्ष पूर्ण झाले, मग आळंदीची पंढरीची वारी. असं चालतं का? ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरा. सुंदर अशी गळ्यात माळ, कपाळाला गंध आणि वैष्णवांच्यावरती अपार प्रेम करा. हे काय लोकमत सकाळी पेपर मधलं वाक्य नाही, पुढारी बिडारी काय. अनादिकालचं तत्वज्ञानी साधू संतांनी सांगितलं, माळ घाला, गंध लावा, पंढरीला चला, आळंदीला चला, हरिपाठ, ज्ञानेश्वरी बघा, उघडा, वाचा. सांगितलं का नाही? नाही असं नाही. त्याही वेळेस 4-2% लोकांनी माळा घातल्या. त्यांच्यानंतर आमच्यासारखी महाराज मंडळी बी सांगत आली, माळ घाला, गंध लावा, आळंदीला चला, पंढरीला चला. आम्ही बी सांगत आलो. पुन्हा 4-2% लोकांनी माळा घातल्या. पण आला ना गपक्यास कोरोना. काय झालं? काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या का नाही? आणि काहींनी पॉझिटिव्ह यायच्या आधी काढल्या, काहींनी डॉक्टरांनी सांगायच्या आधी काढल्या. किती इमानदार आहे आपण. उग काल कोरोनातून वाचलोय म्हणजे उद्या नंबर नाही लागणार का? लक्षात ठेवा, आता तर असा आजार येणार आहे, ज्यांच्या गळ्यात माळा आहेत का ते एवढीच राहणार आहेत, बाकी सगळे जाणार आहेत. मग 10 रुपयाची माळ 10,000 झाली ना तरी लाईन लागेल. महाराज आम्हाला, महाराज आम्हाला. मग नंतर माळ घालायची, मग जगासाठी काहीतरी प्रयत्न करायचे. त्याच्या आधीच ना कोणाचाही देह असला कुणी असलं
तरी तो एक दिवस जाणार आहे. जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार हो जाणार हसी काळोबा खाणार जाणार हो जाणार हसी काळोबा खाणार देह जाणार हो जाणार कशी काळोबा खाणार देह जाणार हो जाणार कशी काळोबा खाणार हसी काळोबा काळोबा खाणार कशी काळोबा कशी काळोबा काळोबा खाणार देह जाणार हो जाणार हसी काळोबा खाणार जाणार हो जाणार हसी काळोबा खाणार जाणार हो जाणार कशी काळोबा खाणार देह जाणार हो जाणार कशी काळोबा खाणार कोणाचाही देह असला आणि कसलाही असला एक दिवस जायचंय का नाही आपल्याला. आता तुमच्या समोर व्यक्तिशः जगताप ताई लय कना 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 बोलते, पण जाणार नाही का? जायचंय. ते कोणी असू द्या, अपील नाही, वशिला नाही, काय नाही, टेबलाच्या खालून द्या, वरून द्या, ह्याला फोन त्याला फोन, ह्याची सही त्याची सही, हे कुठं चालतं? इथं देवापाशी नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य एक दिवस आपल्याला जायचंय, जगाचा निरोप घ्यायचाय. बरं, हा संदेश कोणच्या आई लेकरांना शिकवती का? बाप, तुम्ही काय सांगता? साधारणतः दारा नाही काढल्या तर लय मारीन बर का असं म्हणणारा बाप आहे. मोटार चालू केली नाही तर लय फटके देईन असं म्हणणारा सुद्धा बाप आहे. अभ्यास नाही केला तर जेवाय देणार नाही अशी म्हणणारी आई आहे. शाळेत नाही गेलं तर लय मारीन बर का अशी म्हणणारी आहे. पण एका बी आई अशी नाही म्हणत की बाळा शाळेत चाललायस पण जाता जाता आजोबाजींचं दर्शन करून जा बरं का. का काय आजीचं पाय सुजल्यात काय का तरच होईन लगेच? हा नाही, अजिबात नाही. तुम्ही सांगणार, तुम्ही बी नाही म्हणणार बाळा शाळेत चाललायस पण जाता जाता हरिपाठ वाच बरं का, किंवा आल्यावरती घे बरं का असं म्हणतात कधी? काय इस्टेट जाईन का हरिपाठ वाचल्यावर? अजिबात नाही. साधू संतांना माहिती होतं पुढं काय होणार आहे. ना बाप सांगू शकत पोराला भारी, ना आई सांगू शकत. म्हणून ते सांगतात आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ, अभंगाचं पहिलं चरण. तुम्ही संत माय बाबा कृपावंत तुम्ही संत माय बाबा कृपावंत तुम्ही संत